मित्रांनो नमस्कार. घेऊन आलोय आणखीन एक नवीन गोष्ट येणाऱ्या मुक्तीपर्व दिनाच्या निमित्ताने. परदेशामध्ये राहणाऱ्या एका स्त्रीनं, जिला पशु पक्षी आणि प्राणी सांभाळण्याचा खूप छंद होता, अशा एका महिलेनं एकदा एक अजगराचं पिल्लू पाळण्याचा विचार केला. एरवी तिचा छंद होता, तिच्याकडे खूप सारे पशु पक्षी ती सांभाळत होते, प्राणी अतिशय आनंदाने सांभाळत होते. तिच्याकडे खूप सारे पशु पक्षी होते, प्राणी होते. जशी एक आई लेकरांवरती प्रेम करते अशा पद्धतीने ती महिला त्या पशु पक्ष्यांवर प्राण्यांवर प्रेम करायचे आणि मोठ्या आनंदाने त्यांचा सांभाळ करायचे. कितीतरी पशु पक्षी आणि प्राणी तिने सांभाळले होते. खूप छान छंद होता, परंतु या छंदामध्ये आणखीन एक गोष्ट ॲड झाली, ती म्हणजे अशी की एक अजगराचं पिल्लू पाळण्याची. आणि कुठून तरी तिने चुकीच्या पद्धतीनं एक अजगराचं पिल्लू उपलब्ध केलं आणि त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली. विकतचं दूध आणून त्या अजगराच्या पिल्लाला पाजू लागली. त्याला दिवसभरामध्ये जे जे खाण्याचे पदार्थ आवश्यक होते ते पदार्थ बनवायचे, त्याला ती चारायची. जशी एक आई लेकरांवरती प्रेम करते असे दिवसभर त्याचे ती लाड पुरवायचे. त्याला पाहिजे, त्याला जे हवंय ते सगळं खायला प्यायला त्याला ती पुरवत होती. आणि दिवसभर त्याच्याकडे लक्ष ठेवून असायची, त्याच्या प्रत्येक वर्तणुकीवर तिचं लक्ष असायचं आणि कायमस्वरूपी त्याच्याकडे लक्ष देऊन राहायची. खूप छान पद्धतीने त्या पिल्लाचा ती सांभाळ करू लागली. आता ते पिल्लू हळूहळू लहानाचं मोठं होऊ लागलं, दष्टपुष्ट होऊ लागलं. 4-6 महिन्याचं झालं, वर्षभराचं झालं आणि आता त्याची उंची, लांबी, रुंदी अशी दर्जेदार झाली होती. त्याचं खाणं पिणं आता वाढलं होतं, त्याचा आहार आता मोठा झाला होता. पण तरीही ही महिला खर्च करायची, विकतचे पदार्थ आणायचे, परंतु त्याला मात्र ते अतिशय आनंदाने सांभाळत होती. तेही पिल्लू, आता पिल्लू म्हणता येणार नाही, मोठा तो साप अजगर दिवसभर तिच्या अवतीभोवती राहायचा, तिच्याबरोबर फिरायचा. ती घरामध्ये इकडल्या घरातून तिकडल्या खोलीत, तिकडल्या खोलीतून इकडल्या खोलीत जेव्हा जायची यायची, तेव्हा दिवसभर तो साप, ते अजगर तिच्या अवतीभोवती फिरत राहायचं. संध्याकाळी ती ज्या बेडवरती झोपायची, ते अजगर, तो साप तिच्या शेजारी झोपायचा. त्याला ती शेजारी घेऊन रात्रभर झोपायची. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्षाचं झालं. आता साप, तो अजगर आता भला मोठा झाला होता, दांडगा झाला होता. आणि ही चर्चा आता अवतीभोवती पसरली होती की एका महिलेनं अजगर सांभाळलाय. तर खूप सारी लोक तो साप बघायला येऊ लागली. तर जेव्हा लोक यायची, त्या सापाला, अजगराला बघायची, तर लोक घाबरून जायची आणि विचार करायची की एवढा मोठा साप, एवढा मोठा अजगर या महिलेनं कशा करता सांभाळलाय, हे घातक आहे. परंतु तिला मात्र, त्या महिलेला मात्र त्या सापाची कधीच भीती वाटली नाही, कारण तिचं लहानपणापासून त्याच्यावरती प्रेम होतं. तिनं त्याला सांभाळलेलं होतं, वाढवलेलं होतं आणि म्हणून तिला त्याची कधीच नाही भीती वाटली. आणि असा हा साप, असा हा अजगर एकदा आजारी पडला. त्यानं खाणं पिणं पूर्णपणानं बंद केलं. दिवसभर काही खात नव्हता, काही पित नव्हता, रात्री झोपत नव्हता, जागा राहायचा, एकटक हिच्याकडे बघत बसायचा. हिला हळूहळू काळजी वाटू लागली. 15 दिवस गेले, महिना गेला, 1.5 महिना झाला. याने 1.5 महिन्यामध्ये काही खाल्लं नाही. हळूहळू त्याचं वजन कमी होऊ लागलं, तो खराब होऊ लागला. त्या महिलेला सुद्धा आता जास्त काळजी वाटू लागली. तिनं ठरवलं की याला आता दवाखान्यात घेऊन जायचं. जसं माणसांवरती उपचार करणारे वेगवेगळे दवाखाने, वेगवेगळे डॉक्टर असतात, असे पशुपक्ष्यांवर, प्राण्यांवर सुद्धा इलाज करणारे डॉक्टर, दवाखाने उपलब्ध असतात. तिनं सापांचा एक तज्ज्ञ तिच्या शहरातला शोधून काढला आणि एका गाडीमध्ये साप घातला आणि त्या सापाला घेऊन त्या डॉक्टरकडे गेली. डॉक्टरला सांगत होती, डॉक्टर साहेब 2 वर्ष झालं या सापाला मी सांभाळते, लहानाचा मोठा केला आणि 1 महिना झालं, 1.5 महिना झाला हा साप काही खात नाही, तर याला काय झाले नेमकं तुम्ही चेक करा. तर साप डॉक्टर साहेबांच्या टेबलवरती असा टाकला होता आणि डॉक्टर साहेबांनी चेक करायला सुरुवात केली. त्याचे वेगवेगळे रिपोर्ट्स काढले. डॉक्टर साहेबांनी त्याचे वेगवेगळे रिपोर्ट्स काढले, स्कॅन केलं, त्याचं रक्त चेक केलं आणि सगळे रिपोर्ट मागवून घेतले. तर जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टर साहेबसुद्धा आश्चर्यचकित झाले. त्यांनी एका व्यक्तीला बोलवलं, तो साप उचलला आणि गाडीमध्ये नेऊन ठेवायला सांगितला आणि महिलेला बोलवून घेतलं. समोर डॉक्टर साहेब बसलेत, महिला बसली आणि डॉक्टर साहेब महिलेला सांगत होते, म्हणाले, ताई, मी ज्या गोष्टी तुम्हाला आता सांगतो या गांभीर्यानं लक्ष देऊन ऐकून घ्या. म्हणे, सापाला तुमच्या कसलाही आजार झाला नाही, त्याला कसलाही रोग झाला नाही, त्याला कसल्याही आजारानं त्रासलेलं नाही, कसल्याही आजारानं तो त्रस्त नाही. पण तो 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने झालं एवढ्यासाठी काही खात पित नाही,
तुम्ही ही गोष्ट गांभीर्यानं ऐका म्हणे, तुम्हाला विश्वास वाटणार नाही. पण तो महिना, 1.5 महिना, 2 महिने झालं एकही पदार्थ एवढ्याकरता खात नाही, कारण तो रात्रभर जागा राहून 24 तास उपाशी राहून फक्त हा विचार करतोय की तुम्हाला गिळण्यासाठी त्याला अजून किती दिवस उपाशी राहावं लागेल. त्यानं तुम्हाला गिळायचा विचार केला 1 महिन्यापासून, 1.5 महिन्यापासून, आणि तुम्हाला गिळायच्या विचारामध्ये तो मग्न आहे, आणि म्हणून तो काही खात नाही, म्हणून तो काही पित नाही. त्याला उपाशी राहून हा अंदाज तो काढतोय की तुम्हाला गिळण्यासाठी अजून किती दिवस त्याला उपाशी राहावं लागेल, हा अंदाज बांधतोय, आणि रात्रभर तुमच्याकडे एकटकपणानं बघत राहतोय. एक रात्र ताई अशी येईल म्हणे, जेव्हा तुम्ही झोपलेला असाल तेव्हा हा अजगर तुम्हाला गिळून टाकेल, तुम्ही जागे व्हा. डॉक्टर साहेब म्हणाले, ताई तुम्ही जागे व्हा, त्याच्यावरचं प्रेम, त्याच्यावरचा लोभ, त्याच्यावरची आसक्ती कमी करा, त्याच्याकडून सुख मिळावं, समाधान मिळावं, पहिल्यासारखं प्रेम मिळावं ही अपेक्षा त्याच्याकडून करू नका. जर ही अपेक्षा तुम्ही करून बसला की त्यानं छान वागावं, माझ्यासंग प्रेमानं, पहिल्यासारखं मला त्याच्याकडून सुख मिळावं, समाधान मिळावं, लढिवाळपणानं त्यानं माझ्याबरोबर वागावं, हा जर तुम्ही हट्ट धरला तर हा हट्ट तुमचा एक दिवस तुमचा घात करेल. आणि म्हणून तुम्ही जागे व्हा, ह्याला तात्काळ तुमच्यापासून लांब करा, अंतर टाका, याला तुम्ही लांब ठेवा. जर तुम्ही असं नाही केलं तर पुढे जाऊन घात होईल, डॉक्टर साहेब ताईला समजून सांगत होते. त्या महिलेने डॉक्टरांचा सल्ला लक्षात घेतला आणि येता येता एका जंगलामध्ये ते अजगर सोडून दिलं. जेव्हा अजगराच्या हे लक्षात आलं की आपल्याला जंगलामध्ये सोडलंय, तेव्हा अजगरानं तात्काळ एका कुत्र्याची शिकार केली आणि कुत्रं गिळून टाकलं. अजगराचं पोट भरलं, परंतु त्या महिलेची मात्र मोठ्या संकटापासून सुटका झाली. मोठं संकट तिच्या, मोठा घात तिच्या वाट्याला आला असता, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे ती जागी झाली आणि मोठ्या संकटापासून ती वाचली. मित्रांनो, ही गोष्ट साधी नव्हे, अतिशय गांभीर्याने विचार करण्याची. आपण सुद्धा त्याच महिलेप्रमाणे अतिशय जीवापाड प्रेम करायला लागलो या संसारावरती. संसाराकडून खूप साऱ्या अपेक्षा करायला लागलोय, खूप सारी आसक्ती, खूप सारा लोभ आपला संसारावर आहे, या नश्वर गोष्टींवर आहे. त्याच्याकडून सुख मिळावं, त्याच्याकडून समाधान मिळावं, त्यानं लढिवाळपणानं आपल्याबरोबर वागावं, ही आपली अपेक्षा आहे संसाराकडून. परंतु असं होणार नाही, कारण या संसारानं आपल्यासारखे कित्येक असे गिळंकृत केलेत. तुम्ही विचार करा, जमिनी तशाच राहिल्या, नांगरणारे किती सारे निघून गेले, गाड्या तशाच राहिल्या, चालवणारी कित्येक सारी माणसं निघून गेली, घरं तशीच राहिली, घरामध्ये राहणारी सगळी माणसं या संसारानं गिळंकृत करून टाकली. आपलाही एक दिवस नंबर लागणार आहे. या संसाराच्या लोभापायी आपलं सुद्धा सगळं आयुष्य पणाला लागेल, आणि हा संसार जसं म्हणतात की माया नागिन सर्पिनी जगत रहे लिपटाय, माया नागिन सर्पिनी जगत रहे लिपटाय, जो इसकी सेवा करे उसको ही खा जाय. या संसारानं, या नश्वरतेनं, या लोभानं कित्येकांचा अंत केला, कित्येक जणांना गिळंकृत केलं. पण कुणालाही या संसाररूपी सापापासून, या अजगरापासून समाधान, सुख आणि आनंद मिळालं नाही, मिळणार नाही. आणि म्हणून तर साधू संतांचा तो सल्ला आहे की याच्यावरती जे प्रेम आहे, याच्यावरती जे आसक्ती आहे, याच्यावरती जो आपला लोभ आहे, याच्याकडून जे आपल्या अपेक्षा आहेत, याच्यातून खऱ्या अर्थानं आपल्याला मुक्त व्हायचं आहे. नश्वरावरती प्रेम करतोय, या गोष्टीपासून मुक्त होऊन, अलिप्त होऊन ईश्वरावरती प्रेम करायचं, ही खऱ्या अर्थानं मुक्ती आहे. संसारातून केल्या जाणाऱ्या अपेक्षा, याच्यातून खऱ्या अर्थानं मुक्त व्हायचं. संसारावरती जो लोभ आहे, त्या लोभातून मुक्त व्हायचं आहे. नश्वरावरती, संसारावरती प्रेम करत बसलो, आणि म्हणून तर अपेक्षा भंग झाला, सुख मिळालं नाही, समाधान मिळालं नाही, आनंद वाट्याला आला नाही. जर सुख, समाधान आणि आनंद वाट्याला यायचा हवा असेल, दुःखातून मुक्त व्हायचं असेल, तर मग ईश्वरावरती प्रेम करावं लागेल. नश्वरावरती प्रेम करून ते मिळणार नाही. दुःखातून मुक्त व्हायचं असेल, ताणतणावातून मुक्त व्हायचं असेल, अडीअडचणीतून मुक्त व्हायचं असेल, त्रासातून मुक्त व्हायचं असेल, तर मग खऱ्या अर्थानं ईश्वरावरती प्रेम करावं लागेल. आणि जेव्हा एक सामान्य माणूस ईश्वरावरती प्रेम करेल, तेव्हा खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीतून त्याची मुक्तता झालेली असेल. या साध्या साध्या गोष्टीतून तर पहिलं आपल्याला मुक्त व्हावं लागेल, मग पुढं जाऊन आपण सद्गुरूकडनं 84 लक्ष येणीच्या फेऱ्यातून मुक्त करण्याची अपेक्षा करू शकतो. परंतु तत्पूर्वी या साध्या साध्या गोष्टीतून तर मुक्त व्हायला हवं. निंदा, नफरत, द्वेष, अहंकार, भांडण, तंटा, वाद विवाद, या कुचक्या भावना, हा लोभ, या वासना, हे लालसा, या सगळ्या, हे काम, क्रोध, या सगळ्या गोष्टीतून अगोदर आपल्याला स्वतःहून मुक्त व्हावं लागेल. आणि हे सगळं मुक्त होण्यासाठी एकच पर्याय आहे, आणि तो म्हणजे ईश्वरावरती प्रेम करावं लागेल, साधू संतांच्या वचनांवरती प्रेम करावं लागेल, त्यांच्या वचनांचा आधार घ्यावा लागेल. आणि मग आपल्याला या सगळ्या कुचक्या
कुचक्या भावनातून मुक्त होता येईल. आणि जेव्हा या कुचक्या भावनांतून मुक्त होऊ, या चुकीच्या प्रवृत्तीतून, चुकीच्या विचारातून जेव्हा मुक्त होऊ, तेव्हा आपण 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त होण्याची अपेक्षा सद्गुरूकडून करू शकतो. कारण मोक्ष मूलम गुरुर कृपा.